बदलापूर जवळील गोरेगाव येथे घडलेली घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे। अवघ्या 9 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याची निघृण हत्या करणं हे माणुसकीला काळिंबा फासणारं कृत्य आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली। शनिवारी रात्री 9च्या सुमारास कुळगाव पोलीस ठाणे हद्दीतील गोरेगाव येथे इबाद मुदासिर बुबेरे नावाच्या 9 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली। ही घटना घडताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत काही आरोपींना ताब्यात घेतलं। या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे एसपी डॉक्टर डी.एस. स्वामी यांनी दिली आहे। याच्यामध्ये कुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरेगाव नावाच्या गावामध्ये अशा प्रकारची घटना जी आहे ती रॅन्समसाठी ज्याला आपण म्हणतो किडनॅप करणं, अपहरण करणं असा हा प्रकार आहे। आणि ह्या प्रकारामध्ये नंतर त्या मुलाचा जो आहे त्या मुलाचा खून पण झालेला आणि ह्या अनुषंगानं पोलीस योग्य तो तपास करतायत। त्याच्यामध्ये पोलिसांनी अत्यंत कमी वेळामध्ये याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते पूर्ण निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जो आहे तो पुढील तपास चालू। किती आरोपी आहेत सर? आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या तपासाच्या आहेत। तपासामध्ये आपल्याला पूर्ण बाबी हळूहळू निष्पन्न होतात। सर आतापर्यंत किती आरोपींना ताब्यात घेतलं? तेच सांगितलं मी तुम्हाला। आता ज्या गोष्टी आहेत त्या प्रायमरी लेवलवरच्या सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे प्रायमरी लेवलवरती गुन्हा दाखल आहे, त्याच्यामध्ये खून झालेला आहे, आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणे याच्या तपासात पुन्हा आणखी तुम्हाला डिटेल आम्ही देऊ। किती लाखांची खंडणी मागितली होती? त्याच्यातलं जे डिटेल आहे ते FIR नुसार आपल्याला एक प्रेस नोट जी आहे ती प्रेस नोट आपल्याला आम्ही कळवतो। मयत मुलाचा मृतदेह शवविच्छेदनानंतर अंत्यविधीसाठी काल सायंकाळी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला। यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते, तर आरोपींना लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा होण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी करणार असल्याचं